नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकताच आपण क्लास 7 साठी इंडायसेस हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि इंडायसेसचा आज लेक्चर नंबर 2 आपण बघत आहे। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 7 चे बाकीचे लेसन्स ही तुम्हाला बघायचे असतील जे आपण अपलोड केलेले आहेत त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर इंडायसेस फॉर्मशी रिलेटेड असणारा जो आपला फॉर्म्युला आहे म्हणजेच काय तर बघा a raised to m into a raised to n असेल, म्हणजे ज्या वेळेला दोघांचा बेस सेम असेल। आता बेस म्हणजे काय हे आपण कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे। जी खालची व्हॅल्यू असते त्याला आपण काय म्हणतो बेस म्हणतो आणि जो रेज टू पॉवर असते ती म्हणजे काय असते इंडेक्स असते। ठीक आहे, पण बेस ज्या वेळेला सेम असेल आणि दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह म्हणजेच मल्टिप्लिकेशनचं साइन असेल त्यावेळेला रेज टू पॉवर म्हणजेच इंडेक्सची आपण काय करतो ऍडिशन करतो आणि हाच फॉर्म्युला म्हणजे ही ट्रिक आपण यामध्ये वापरून आजचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहे। तर बघा फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो काय दिलेला आहे आपल्याला तर सिम्प्लिफाय मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलाय 7 raised to 4 into 7 raised to 2। आता या ठिकाणी बेस बघितला तर दोघांचा बेस काय आहे बघा या ठिकाणी तर 7 आहे आणि जो इंडेक्स आहे तो रेज टू किती आहे 4 and 2 आहे, बरोबर। म्हणजेच आपण काय करणार आहे 4 plus 2 करणार आहे, म्हणजेच काय येणार आहे बघा 7 raised to 4 plus 2 किती झाले तर 6 झाले। हे काय असणार आहे याचा आन्सर असणार आहे। त्याच पद्धतीने बघा आपल्याला दिलेलं आहे -11, इथं पण दिलेलं आहे -11 म्हणजे इथे येताना फर्स्ट काय येणार आहे आपला -11 येणार आहे आणि रेज टू पॉवरचे आपण काय करणार आहे इथं ऍडिशन करणार आहे। म्हणजेच -11 तसंच राहणार नाही का तर आपण सॉल्व्ह करत नाहीये, म्हणजेच मल्टिप्लिकेशन करून त्याचा आन्सर फाइंड करत नाहीये, त्यामुळे तो जो बेस आहे ऍज इट इज तसाच लिहून घ्यायचा आहे। म्हणजेच हा -11 आला आणि 5 plus 2 किती होतात आपले 7 येतात, बरोबर आहे। नेक्स्ट बघा तर आता इथं 6/7 आणि 6/7 आहे तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरची टर्म आहे ते ऍज इट इज तसेच लिहून घेणार आहे आणि जो इंडेक्स आहे त्याची फक्त आपण काय करणार आहे या ठिकाणी ऍडिशन करणार आहे। म्हणजे 6/7 रेज टू किती आले बघा 8, 5 plus 3 8 आलेला आहे। पुढच्या एक्झाम्पल मध्ये परत एकदा मायनस साइन आलेला आहे, म्हणजे तिथे काय होणार आहे बघा तर -3/2 रेज टू 5 आणि हे 3 आहे म्हणजे तिथे काय येणार आहे 5 plus 3 म्हणजे -3/2 रेज टू काय आले इथं 8 आलेले आहे। आता या ठिकाणी बघा व्हेरिएबल दिलेले आहे आणि व्हेरिएबल काय आहे आपलं a आहे, म्हणजेच a आपण काय घेणार आहे इथं a तसंच घेणार आहे आणि रेज टू पॉवर मध्ये बघा हे 16 आणि हे 7 होतं त्या दोघांची काय करणार आहे ऍडिशन करणार आहे। हा a तसाच राहिला 6 plus 7 किती होतात बघा आपले तर 13 होतात कॅरी ओव्हर म्हणजे 23 आलेले आहेत, बरोबर। आता a रेज टू किती आले आपले 23 आले। त्याच पद्धतीने शेवटचा क्वेश्चन आहे आणि यामध्ये पण बघा तर p/5 आणि रेज टू काय असणार आहे आपलं 3 plus 7 का तर p/7 बेस सेम आहे त्यामुळे सेम बेस एकच बेस घेतलेले आहे आपण आणि ज्या रेज टू पॉवर आहे त्यांची काय करणार आहे आपण ऍडिशन करणार आहे। p/7 रेज टू 10 हे याचं काय असणार आहे आन्सर। हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर आपण दिलेले डिस्क्रिप्शन मधले व्हिडिओ पाहत राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती बनवायचा त्याची कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जातो तेही मला कमेंट करून नक्की सांगा।